खूप मोठं कांड झालंय आणि मी आत्ता आंघोळीला चालले होते, ते सोडून मी आले कारण मला तुम्हाला दाखवायचं. अगं गॅस उचलताना तेलच सांडलं. आता जर हे तेल मी सांडलं असतं किंवा माझ्या बहिणीने, तिला पण नसते काय बोलले बरं का, पण हे जर तेल मी सांडलं असतं तर ह्या माणसाने अख्खं घर डोक्यावर बघते, अख्खं घर डोक्यावर घेतलं असतं. पण तुम्ही इथं कशाला आले? अगं उचलायला आलतोय. त्यांनी गॅस उचलला. अगं किती ओरडतीस. तर नामोनिशान पण मी सांगणार आहे, कापड पण मी सांगणार आहे कारण ते तेलकट खाली बघ पिठे. झाडून घे, झाडून घे. अगं मी खाली लागलो. पाऊसला उचला. अगं पण तेलकट कापड त्यांनी काय केलं, तेल कधी पण कापडाने नाही पुसायचं, पेपरने पुसायचं. ते सगळं कापडला लागलं, ते पुसायचंच कापड आहे पण ते कापडाला लागले तर तेलकट निघत नाही. आणि ते कापड पायाखाली टाकलं फरशीवर, ते पायात. आणि मी धुतलंच म्हणते, मी पुसलात आज फरशा छान. माझ्या टॉपला लावले. तुझे नियम त्यांच्यावर आलंय ना आपलं. तर अशा रीतीने उद्योग झालेला आहे. आणि हे जर मी केलं असतं ना तर हे मला खूप बोलले असते ना. आणि स्वतःकडे झालं कशी गप बसले. आता मी नामोनिशाला करून ओके करू मम्मीला मी सांगणार आहे मम्मीला. आणि सगळं सांगणार आहे ह्यांनी काय केलं, कसं ते किचन वाटा पुसून घेतला, परत ती फरशीवर टाकलं. आता मम्मी बाहेर जरा बिझी आहे पण आम्ही बरोबर रंगून सांगणार आहे कारण हे पण तेच करतात. आमच्या पण काही गोष्टी असतात ते रंगून सांगतात. तर चला आता आमची सगळी आज तयारी झालेली आहे. आणि काय म्हणायचंय तुला, खूप दिवसांनी ब्लॉग करतो आम्ही आणि एडिट करायचं नव्हतं पण हे पप्पांचं कांड झालं म्हणून, कारण की आम्ही एडिट फुल करून घेणार आहे. आणि मला दीदीची एंगेजमेंट आहे लवकरच, तर मी डेट नाही सांगणार आता, पण लवकरच कळेलच. थोडे लेट टाकणार आहे मी व्लॉग एंगेजमेंटचे पण, म्हणजे एडिटरच आहे. फायनली माझी एंगेजमेंट ठरलेली आहे. ड्रम प्लीज. तर एंगेजमेंटचा ब्लॉग नक्की येईल मस्तपैकी. अगं मला असं वागायला. हा, एंगेजमेंटचा व्लॉग मस्त येणार आहे. मी खूप ट्राय करणार आहे. प्रतीक्षा संपलेली आहे माझ्या लग्नाची. हो, आणि मागच्या वेळेस प्रँक केला होता, तर हा खरंच आहे, प्रँक नाहीये, हे खरंच आहे. मागच्या सगळ्यांना वाटलं होतं माझं लग्न ठरलं, सगळ्यांना, एकाला पण प्रँक नव्हतं वाटलं. एंगेजमेंट आहे माझी जून महिन्यामध्ये, पण डेट वगैरे आम्ही सांगू शकत नाही. सगळं फिक्स झालेलं आहे आमचं. हा, आणि तुम्हाला डायरेक्ट त्याचा ब्लॉग बघायला मिळेल किंवा त्याची तयारी एंगेजमेंट झाल्यावरच त्याचे ब्लॉग सगळे बघायला मिळतील. तयारी, परत एंगेजमेंटचे सगळे आम्ही घरात कसं काय 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 करतोय त्याची प्रिपरेशन तुम्हाला माझी एंगेजमेंट झाल्यानंतर ते ब्लॉग आपोआप येतील. आणि एंगेजमेंटचा पण ब्लॉग येणार आहे. तर बघू आता आकांक्षा किती काय 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 क्लिप्स घेते, कारण मी तर बिझी असणार आहे. मी घेणार आहे भरपूर साऱ्या क्लिप्स घेणार आहे, कारण की तेव्हा नाही, पण मला जमलं तर बघू कोणाला तरी हँडओव्हर करता येईल मोबाईल. आणि हा, मी कारण की स्टेजवरून घेते, कारण की मला सगळं हे करावं लागणार ना, हँडल करावं लागणार तिथं. हिच्याकडे बघ, त्याच्याकडे बघ, कोण आलं, तुला एकच काम आहे, 3 काम आहेत तुझ्याकडं. आवरायचं स्वतःच, इकडं तिकडं शायनिंग मारायची, आणि माझ्या इथलं कुंकू पुसायला यायचं. शायनिंग मारता मारता सगळ्यांचं हे करायचंय मला. कलरची काम असतात माझे. नाकावर जो कुंकू पडलं पण आपली कलवरी वेगळी आहे, कामाची कलवरी. आमच्या कलवरीने माझे निम्मी कामं मस्त एकदम सगळं आमची कामं एका आठवड्यात कंप्लीट झालेली आहेत. आणि ते सगळं आमच्या दोघींमुळे शक्य झालेलं आहे. आणि हिचे हाय कॉन्टॅक्ट डायरेक्ट मोदीला फोन लावता येईल. माझे इस सज्जन को क्या तकलीफ है भाई, क्या तकलीफ है इनको. कॉन्टॅक्ट आहे, सगळ्यांना फोन लावून टाकलं, सगळ्यांचं फिक्स करून केलं. आठवड्याभरात ऑल सेट झालंय आमचं. आता आम्ही टेन्शन फ्री आहोत. फक्त आता
माझ्या साड्यांचं राहिलेलं आहे. बस तेवढं फक्त आता त्या दिवशीची देर आहे, बस बाकी काही नाही. सगळं होतंय आमचं. आउटफिट वगैरे सगळे आम्ही ऑल डन सेट आहेत, डन आहेत. आणि एंगेजमेंट डे दिवशी तुम्हाला फोटो आकांक्षा टाकेलच. हो, तर तिच्या डायरेक्ट इंस्टावर फेस रिव्हील करणार आमच्या भाऊजींचा. हा, तर इंस्टावर तुम्ही नक्की बघा माझे फोटोज एंगेजमेंटचे आणि माझे लुक. आणि आमचे आहोंना पण तेव्हाच बघा. आणि आहो आमचे ब्लॉग बघतात. तर चला आता मी काम करते, माझं काम राहिलेलं आहे. मम्मा मम्मी पप्पांनी काय केलं माहितीये का? पप्पांना बोलवा. मला माहितीये पप्पांनी सगळं तेल सांडलं मम्मी इथं. आणि ना पप्पांनी कापडाने ते पुसलं तेल आणि इथं खाली टाकलं आणि त्याच्यावर पाय दिला. आणि तसेच बाहेर गेले. तिकडे बघ पप्पा. आणि म्हणतात ना मोनिशा मी मिटवलंय, सगळं ते संध्याला कळता कामा नाही. एक तर मम्मी महागाई किती झाली सांग बरं. नाही भरलं ते वाया नाही गेलं. आणि संध्याला काम पूर्ण म्हणून मी गेलं, पण ते उद्योग झालाय. आणि नशीब तू वरच सांडलो, खाली सांडत काय म्हणायचं तुला? पण तुम्हाला दम नव्हता का? अगं म्हणलं तुझं काम जरा काम आहे पण ते आणि म्हणले संध्याला कोणी सांगू नका ना मोनिशा मी मिटवलंय सगळं. आणि फरशी राहिली असते माहिती का तेलाची, माहिती का? आणि ह्याचं मम्मी मी केलं असतं ते बोलले असते. म्हणले असते हात तुटकी आणि काय पडत नाही का. तुम्ही तर सगळा हिशोबच काढला असता किराणा मालाचा. असं आहे सगळं आमच्या घरात सगळं. कोर्स रे कोई इंसान को. आणि मला खूप ओरडले असते मेन म्हणजे. वा मम्मी किती छान दिसते ना. मला बघतेच आता मी खबर. तर वरमाई आमची ही वरमाई. ही नवरी बाई बर का कळलं का? कोर्स देखो मरे ही नवरी बाई. आणि हे सासरे बुवा वरमाई वरमाया सासरे बुवांच्या हाय. वरमाईचा तुम्हाला काय म्हणतात पप्पा? वरमाया वरबाप. मी म्हणत होते विहांची विहांची नाही व्याही विहांची व्याही विहांची. लाईट बंद करतात चाललंय मी आंघोळीला. म्हणलं तरी रॉकेट पडत एवढं मोठं. हा मग मला तिथं बोलवलं असं ना पाकिस्तान. तर मी का चालू केलाय हा व्हिडिओ, तर ही अशी बसते इथं खाली मच करू आणि हे नकोस. तुटलेलं टेबल आम्ही नीट केलं. आणि तिचा मी सांगते तिचा एक गुडगा टेबलच्या खाली असतो आणि एक पाय मी सांगते तुम्हाला ह्याच्यावर असतो. इथं असतं. दाखव आकांक्षा एकदा सगळ्यांसाठी. म्हणजे खूप जणांनी कमेंट केलेत की आकांक्षा ही कशी कशी काम बसती. करते? दाखव लोकं नावं ठेवतील मला. दाखव ना एकदा, दाखव एकदा प्लीज. लोकांच्या रिक्वेस्ट म्हणजे खूप मला कमेंट आहेत अगं लोकांच्या. पर्सनली आले. हो पर्सनली की आकांक्षा कशी बसते दाखवा एकदा. तर तिचा हा पाय आहे ना इथं असतो वरती असा. तुम्ही आता इमॅजिन करा. आणि तो गुडगा आहे ना तिकडचा त्याच्या खाली असतो. आणि इकडं ती झोपून काम करते. झोपून काम करते. ते बघा ते बघा. असं कोण कोण काम करतं का ते. ती म्हणजे साईबाबा स्वामी समर्थ सगळे मिक्स करते. आणि आम्ही जरा डिस्कशन चालू आहे आमचं इथं. हो तर खूप आमचे आई पप्पा आमचे आहेत ना येतात सिरियल बघतात येतात परत आहे ना डिस्कशन हिशोबाची वही डिस्कशन चालू असतं. ती वही घेऊन येतात आमची ह्याची साखरपुडा लग्नाची. आणि परत हिशोब काढतात परत परत माणसं एवढी माणसं झाली ना. आता मला म्हंटले पप्पा मी आधी सांगते काय थांब थांब थांब. आगे एक मिनिट महत्वाचे गाईज. आत्ताच एकदा सांगते मी परत एकदा सगळ्या टोले फॅमिलीकडनं म्हणजे आमची टोले फॅमिलीकडनं की कोणाला निमंत्रण आलं नाही तर क्षमस्व. कारण की खूप गोंधळ असतो तुम्हाला पण माहितीये. तर निमंत्रण आलं नसेल तरी मी तुम्हाला लग्नाला बोलवेल तर रुसू. तर माझे पप्पा येतात ती सगळ्या माणसांची लिस्ट घेऊन आणि मला म्हणतात की ह्यातली माणसं कट कर. मी हात धडधड माणसं कट केली तरी तेवढीच लिस्ट तेवढीच परत तेवढीच कमी करतो. पप्पा म्हणतात तू काय धडधड कट करत चालली. आपलं असंच असतं की
जेवढी कमी येतील तेवढे चांगले, कारण साखरपुडा आमचा खूप थोडक्या माणसांमध्ये आहे. जर कोणाला बोलवलं गेलं नाही तर त्याला समजा की तुम्हाला लग्नासाठी ऑलरेडी बुक केलेलं आहे तुमचं नाव, तुमचं ऑलरेडी नाव लग्नासाठी बुक केलेलं आहे आम्ही. तर साखरपुडा आम्ही खूप कमी लोकांमध्ये करणार आहोत आणि साध्या पद्धतीने साखरपुडा आहे आमचा, त्याच्यामुळं काय बोलती म्हणजे साधा नाहीये पण लोक खूप कमी आहेत. कमी काय 150 माणसं झाली, फिट करून झालेली माझ्या डोक्यात फिट करून ठेवली. हे बघा हे बघा हे बघा हे असे बसतेत. बघा ही आमची लिस्ट आहे. हे तुम्हाला दिसले असेल तर स्टॉप करून तिथं बघा. नाही दिसणार. पप्पांनी तांदळावर आपण जेवढं नाव लिहितो ना ते असायचं की 50 माणसात आपण असलं तर. हा तसंच आहे आमचं. यू आर लकी इफ यू आर. मी पी सगळं मला हे कागदपत्र दाखवावं लागतात. हो हे आमचे घरातले मेन आहेत. आम्ही असे चिटर जमा करतो. पप्पा काय म्हणले यार ही काहीच बोलून देत नाही यार. असे चिटोरे करायला लागतात. गाईस पप्पा काय म्हणले आता आमच्या घरात ई काय ब्लर वाला याच्या पुढं करते. पाय तू या टप्प्याने करू नका, शांत काय करते बस. मला सांग पहिलं. हा पप्पा पण असं गाईस माझं गुडघा दुखतोय. काहीतरी नवीन सांग. बोल पण की गाडी लेकच. पप्पा आता म्हणले की आमच्या घरातली ही मेन आहे. मेन नाही बावळे, मी मेन आहे. कोण म्हणलं तू? पप्पा म्हणले यस बोलतील परत ते, मग तुम्हाला सांगते. मेन आहे. खाली बघ. नाही आमच्या घरात मेन आहे तर मला हे सारखे चिटोरे घेऊन यायला लागतं तिच्याकडं. कसं काय काय सही करायला लागते तिच्याकडून. दीदी तुला सांगितले का व्हिडिओ काढायला? मग चिठ्ठीवर सही करायला घ्यायला लागते मला. आणि कुठलंही काम आमच्यातलं असेल तर हिला विचारल्याशिवाय आम्ही काही काम करत नाही. आणि वही सारखे माझ्या हातात असते, कारण की गाईस मी अकाउंटची स्टुडंट आहे. हो तेरी जबान बहुत चलती है सूर्या. तिला अकाउंटचा ये तिला माहित नाही. सगळं तुम्हाला सांगते मी, एंगेजमेंटची सगळी तयारी मी केली आहे. साई किती सांग. हा 636 7 सकून 42 12 80 48 आई डोंट नो. अकाउंट 12 80 96 तेच ते 48 96. पप्पा एवढं अचानक तुम्ही मला दुसरी चौथीचं विचारलं तर कसं मला येईल? आता सगळं डिजिटल आले. इकडे पडशील बाई, तुम्हाला भीती वाटते तुझी. आता टेबल नीट केलाय. माझा टेबल तुटला तर मम्मी तुटला तर यांनी जॉईन केलाय तो. आणि हे आता माझ्याकडे लक्ष देतात की उभं राहिली की माझ्याकडे लक्ष देत बसत. आणि ही बघा आकांक्षा घाबरली आणि तिने त्या टेबलवर जोरात पाय दिला. मम्मी ना XYZ व्यक्ती आलती आमच्या घरी आणि म्हणते आले 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 येऊ का चला मीटिंग डॅडी इकडे बाय. पप्पांना बोलवलं तरी येणार पप्पा ब्लॉग मध्ये. मीटिंग सोडून येतील कपडे घालून जा. नाही महत्वाची गोष्ट राहिली. यस आमच्या दीदीच्या आधीच माझं लग्न होते का काय माहिती. हो हिला पण स्थळ येणार आहेत. लाईनच आली अशी आणि मी म्हणाल तर आपण सध्या लग्न आम्ही सध्या का 2 वर्ष तरी करणार नाही त्याचं. गाईज मी घर जावई बघणार आहे. हे एवढं कुठे एसटी माझ्याकडे तेव्हा आहे माझ्याकडे आहे. तुझे 2 लॅपटॉप वरची रूम बांध, वरच राहतो दोघं. आम्हाला डिस्टर्ब. हे ते रूम काय कुणी बांधल? तोच बांधल मी पण बांधल थोड्या महिन्यात. रूम एखादा कोणतरी कुणी बांधल आणि सांभाळायचं. पप्पा पण बांधतील. घर जावा नाही करायचं आपल्याला. नो डॅडी तिला पाठवायची तिकडं. तिकडे पाठवायची. दीदी तर आमची लय खुश आहे बाई. शक्यतो आम्ही तिला कोल्हापूरच बघणार. बसली खाली. शक्यतो कोल्हापूर म्हणजे बाई कोल्हापूर. एक पंढरपूर आणि कोल्हापूर नको बाई. मी तर जवळच बघणार तुमच्या घराच्या जरी. तो आपल्या जेजुरीतच बघ एखादा. नाही काय बोलू शकत नाही. नो कमेंट गाईज. तर काय चलो बाय. आता मी माझं काम बाय, करते. मला काय उद्या सुट्टी बोलायचं आहे. होतं. काय बोलायचंय तुला? तू सगळं बोलून झालं. आता मी तुला काय बोलून देणार नाही. आता गाईज एंगेजमेंटचे व्लॉग असे धडाधड करणार ना मी. मस्त करणार. वेट अँड वॉच. उद्याचा पण व्लॉग होईल. हॅलो गाईज हॅपी संडे. मागच्या वेळेस पण म्हणलेलं हॅपी संडे. ह्या स्टॉपवर संडेला बरोबर हाच ड्रेस येतोय. हॅपी मदर्स डे. मम्मीला खूप गरम झालेला आहे. कुठे जाऊन आली तू? 2 वेळा वर जाऊन का पण ते पट्ट्यान तीन टाकून आले. असे
मदर्स डे दिवशी आमच्याकडे पाणी आलेलं आहे आणि खूप जास्त कामं केलेली आहेत मम्मीने मदर्स डेलाच. मदरला आराम द्यायचं तर मी पोरींना देते. मम्मी दीदी आमची करते काम. पोरींना दिला ना पण कपड्यापासून विकीला मला दिला. मी रोज कपडे धुते तर संडेला हिने धुतले. आज पाण्यामुळे धुते नाही तर मी धुतले असते. आणि मम्मी सतरंजी मी धुऊ लागले. मम्मी अशी काय बोलतेस तुम्हाला? मला लाज वाटते मम्मी. तुला काय म्हणणं आहे तुझं मदर्स डेला? काय नाही, आज मदर डे. मी तर मला देवीचं टाकलं पाहिजे. आई देवी लक्ष्मी. आणि ही माझी दुसरी आई आली. ती माझी आई, मी तिची सासू. टॉयलेट घासले मी आता. तू माझी आई, तू तुझी सासू. हो खरंच ही सासू माझी. गाय तुम्हाला म्हणते सासू असते माझी. इतकं मला हे असतं बंधन. इकडे नुसतं श्वास घेतला की का घेतला. हा काय बोलतीस आई? गाय हॅपी मदर्स डे आमच्या दोघींकडनं. माझ्या मम्मीला हॅपी मदर्स डे. आणि तुझ्या दुसऱ्या आईला नाही दिलं तू. मी नाही की तू व्हॉट्सअप बघितलं नाही का? इन्स्टा बघितलं बिझी आहे नाही सध्या. का? थोडी बापरे. घरातली कामं फरशी काय दीदी बोलते? तू दाखवलं नाही का माझी आता मी? मान सोड बाई, माझी मान तू दाखवलं already- नाही का मी आता ब्रशने एकदम चकाचक करत होते. आज आहे ना आमचा खूप बिझी डे. शॉपिंग आमची शॉपिंग चालू आहे. तर आज आम्हाला मला सुट्टी आहे. बोलते अगं तुझ्या मला मी हरायला. मला सुट्टी आहे म्हणून आहे ना आम्हाला तेव्हा- जायचंय. तर हे बघा तुम्हाला दाखवेल मी बघा. क्लिप्स. फक्त ड्रेस दाखवणार नाही. ओनली फॉर हे ओनली दाखवल शॉप. ओनली दाखवली. शॉप दाखवल. कोण आलं? काय झालं तुला बाहेर बघायची कोण जाते संडेला कुठली पाहुणे आहेत? संडेला कोणाच्या घरात कोणते पाहुणे आहेत? काय करायचं तुला एवढं बघायची कोण जाते कोण येतं एरियातून. आपलं मला तर ते जावा भांडण तसं आता फील आलं. त्याच्यामुळे आम्ही जागा जात नाही. जावं एका घरात जाणार नाही. नाही जाणार. मी जाते आंघोळीला. आता वाजत 11 आणि आंघोळ करणार. मग सगळं आवरणार घरातलं. परत काय राहिलंय ग छान. माझं आवरणार मी आणि जाणार ससवडला. मी लॉक करते तरी लोक बघ ना असे बघत चालू. आवाजच तेवढा आपला. तर चला मी आता आवरते फटाफट. हे बघा असं स्टेटस बघायला वेळ नाही पण असे फोटो चालू. येस आय एम स्ट्रॉंगर. कारण की मी आहे तिच्यासोबत त्यामुळे ती स्ट्रॉंग आहे. नाही तर एकटी स्ट्रॉंग नाही आहे ती. आहे खूप जास्त स्ट्रॉंग आहे. आणि ते मला रिअलाइज झालेलं आहे की मी खूप स्ट्रॉंग मुलगी आहे. संकट सगळीने अशी एकटीने पार करू. हा बरोबर आहे. बरोबर का नाही सांग तुला पटतंय का नाही. आजी मला नाही वाटत बरोबर. कारण की मी पण बरोबर आहे आपण. आणि ही माझी आजी. ही ही माझी माझी आजी आजी. माझ्या मम्मीची आणि ही आजी. माझी आई हा ही आणि ही मम्मीची आई. दामिनी. ही मम्मीची आई आहे आणि ही मम्मीची आजी आहे आणि ही मम्मी आहे हा. आणि मी तिची मुलगी आहे. तुझी मुलगी माझी मुलगी यायची आहे. माझी मुलगी तू आहेस. हा आणि ही दुसरी आहे. मुलगी का तुझी? मी गायसीने मला अडॉप्ट केलंय लग्नानंतर. आणि हे तिने तिच्या भाऊजींना पण सांगितलेलं आहे हो की मला अडॉप्ट करा. मोठ्यापणी दुसऱ्या आईकडे जाणार. तिच्या भाऊजींना सांगितलंय तिने की मला अडॉप्ट करा आणि मी तुमची मुलगी म्हणून. पाहुणे आले.
सुनेच्या घरी सकाळी संडेचं नका येत जावाई गप्पी जावा संडेचं नका येऊ. हॅलो. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला पण विसरू नका आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्ही लास्ट क्लिप जी बघितली तर म्हणजे सुजितनी नवीन कॅफे ओपन केलाय तर त्याच्या ओपनिंगला आम्ही गेलो होतो आणि तो कॅफे आहे आपल्या जेजुरीमध्येच लवतळेश्वर रोड वैभव फर्निचर शेजारी. कॅफेचं नाव आहे द इनसाइड कॅफे आणि खूप छान तो स्टार्ट केला आहे त्याने आणि खूप छान वाटते आम्हाला पण. तर सुजित जर तू हा ब्लॉग बघत असशील तर तुला खूप सारं सक्सेस मिळो, खूप मोठा हो, अशीच प्रगती करत राहा. आम्ही आहोतच तुझ्यासोबत. तर बेस्ट लक तुला. आणि हा ब्लॉग मी इथेच एंड करते. अजून असे इंटरेस्टिंग ब्लॉग आमचे येणार आहेत, खूप सारे येणार आहेत. तर स्टे ट्यून आणि चलो बाय.